माझ्या शेजारी राहणाऱ्या सुमित्रा काकू, वय साधारण 40 वर्ष, दिसायला अत्यंत सात्विक, शांत आणि प्रेमळ. पण त्यांच्या त्या शांत डोळ्यात एक खोलवर दडलेली उदासी असायची, जी कोणालाही सहजच दिसत नसे. त्यांचे पती विनायक काका स्वभावाने अतिशय सज्जनग्रस्त, पण त्यांच्या संसारात गेल्या 15 वर्षापासून एक प्रकारची निशब्द शांतता पसरली होती. विनायक काकांच्या काही नैसर्गिक मर्यादामुळे त्यांच्या नात्यात जो एक जिव्हाळा आणि सहवास असायला हवा होता, तो कुठेतरी हरवला होता. मूलबाल नसल्यामुळे आणि आयुष्यातील त्या एकाकीपणामुळे सुमित्रा काकूंच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यांनी एक दिवस हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. "मला माहिती आहे तू वयाने माझ्यापेक्षा लहान आहेस, पण या क्षणी मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच आपलं वाटत नाहीये. मी तुला एक मागणी करू इच्छिते. तू मला या एकाकीपणाच्या अंधारातून बाहेर काढशील का? मला आई व्हायचंय. मला एक स्त्री म्हणून संपूर्ण आयुष्य जगायचंय." त्यांच्या या थेट मागणीने मी सुन्न झालो. खोलीतलं वातावरण एकदम जड झालं होतं. तर चला मित्रांनो, माझी ही कथा सुरुवातीपासून सुरू करू. आमच्या घराशेजारी सुमित्रा काकू आणि विनायक काका राहायचे. काकूंचे वय साधारण 40च्या आसपास असेल, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज अजूनही टिकून होते. सुती साडी, कपाळावर छोटी टिकली आणि डोळ्यात एक प्रकारची अनामिक शांतता. पण त्या शांततेच्या मागे एक खूप मोठं वादळ दडलं, याची मला कधीच कल्पना नव्हती. मी नुकताच इंजिनिअर संपवून पुण्यात एका कंपनीत रुजू झालो होतो. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे माझा बराच वेळ घरीच जायचा. विनायक काका स्वभावाने अतिशय सात्विक आणि देवमाणूस, पण त्यांच्या संसारात एक अशी उणीव होती, ज्यामुळे लग्नाच्या 15 वर्षांना काकूंना त्या नात्यातील जी माया आणि जिव्हाळा अपेक्षित होता, तो कधीच मिळाला नव्हता. विनायक काकांच्या काही नैसर्गिक मर्यादामुळे त्यांच्या आयुष्यात पती-पत्नीच्या नात्यातील ती ओढ कधीच निर्माणच झाली नव्हती. मूलबाळ नसल्यामुळे त्या घरात फक्त एक भयान शांत असायची. एके दिवशी दुपारी पावसाची रिपरिप सुरू होती. आई गावाला गेली होती आणि मी लॅपटॉपवर काम करत बसलो होतो. अचानक दरवाजाची बेल वाजली. उघडले तर समोर सुमित्रा काकू उभ्या होत्या. त्यांच्या हातात वाफळलेल्या कांद्या भाजीची डिश होती. "अरे अजय, पाऊस पडतोय म्हणून गरम भाजी केलीये. म्हटलं तुला देऊन यावी," त्या म्हणाल्या. मी त्यांना आदराने आत बोलावले. त्या सोफ्यावर बसल्या. त्यांच्याकडे पाहताना मला आज पहिल्यांदाच जाणवले की त्या काहीतरी वेगळ्या विचारात आहेत. बोलता बोलता त्यांनी घराच्या रिकाम्या भिंतीकडे पाहिले आणि म्हणाल्या, "किती शांतता असते ना रे तुझ्या घरात. माझ्याही घरात अशी शांतता आहे अजय, पण ती आता मला खायला उठते. माणूस असूनही घरात माणूस नसल्यासारखं वाटतं." मी विचारलं, "का गं काकू, असं का म्हणतेस? काका तर खूप प्रेमळ आहेत. तुझी किती काळजी घेतात." त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी आले. त्या अतिशय गहिवरलेल्या आवाजात म्हणाल्या, "चांगले आहेत रे ते, पण संसारात फक्त चांगुलपणा पुरेसा नसतो. स्त्री म्हणून मला ज्या सहवासाची आणि आधाराची गरज होती, ती या 15 वर्षातून कधीच पूर्ण झाली नाही. त्यांनी मला कधीच हक्काने जवळ घेतलं नाही की कधी मायेने स्पर्श केला नाही. मी फक्त त्या घराची एक शोभेची बावली बनून राहिले, जिच्या मनाचा विचार करायला कोणालाच वेळ नाही." त्यांच्या शब्दातून वर्षानुवर्षाचा साठलेला एकाकीपणा आणि रिक्तता जणू ओसंडून वाहत होती. बोलता बोलता त्यांनी माझ्या हातावर हात ठेवला. तो स्पर्श खूप काही सांगून जात होता. त्यात एक प्रकारची थरथर आणि आर्तता होती. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल एक वेगळीच ओढ आणि एक प्रकारची व्याकुलता दिसत होती. त्या क्षणी वातावरणात एक वेगळा जडपणा आणि भावनिक तणाव निर्माण झाला होता. मी पूर्णपणे गोंधळलो होतो. मला समजले होते की त्यांच्या मनाची अवस्था काय आहे. त्या वेळ क्षुल्लक सुखासाठी नाही, तर त्या आपल्या अस्तित्वाची ओळख शोधण्यासाठी आणि कोणाच्या तरी आपुलकीच्या स्पर्शासाठी माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या त्या एका नजरेने मला विचार करायला भाग पाडले की एखादी स्त्री इतकी वर्ष, मनाची इतकी मोठी पोकळी आणि एकाकीपणाचा हा वनवास कशी सहन करू शकते. त्या दिवशी त्यांनी काही न बोलता आपल्या डोळ्यातून खूप काही सांगून टाकले होते. त्यांच्या त्या स्पर्शाने आणि त्यांच्या मनातील त्या सुप्त मागणीने माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. सुमित्रा काकूंच्या त्या स्पर्शात एक वेगळीच थरथर होती. त्यांच्या डोळ्यात केवळ अश्रू नव्हते, तर त्याच्यासोबत एक अशी आर्तता होती, जी शब्दात मांडणं कठीण होतं. मी फक्त निशब्द होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले होते. ज्या काकूंना मी आजवर केवळ आदराने पाहिले होते, त्यांच्या आयुष्यात इतकी मोठी भावनिक पोकळी असेल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. त्या हळूच म्हणाल्या, "अजय, तुला कदाचित हे ऐकून धक्का बसेल,
पण गेली 15 वर्ष मी एका कोरड्या वाळवंटात जगते. विनायकरावांनी मला कधीच एका पत्नीचा जो सहवास मिळायला हवा तो दिला नाही. त्यांना त्यात रस नाही असं नाही, तर ती त्यांची हतबलता आहे. पण माझं काय, मी अजूनही तरुण आहे. माझ्याशी काही भावना आहेत. मलाही वाटतं की कोणाचे तरी माझ्या अस्तित्वाचं कौतुक करावं, मला मायेने जवळ घ्यावं. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची व्याकुलता आणि त्यासोबतच प्रचंड वेदना होती. त्यांनी हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. मला माहिती आहे तू वयाने माझ्यापेक्षा लहान आहेस, पण या क्षणी मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच आपलं वाटत नाही. मी तुला एक मागणी करू इच्छिते. तू मला एकटेपणाच्या अंधारातून बाहेर काढशील का? मला आई व्हायचंय, मला एक स्त्री म्हणून संपूर्ण आयुष्य जगायचंय. त्यांच्या या थेट मागणीने मी सुन्न झालो. खोलीतलं वातावरण एकदम जड झालं होतं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि खिडकीतून येणारा गारवा अंगावर काटा आणत होता. समोर बसल्या काकूंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्या क्षणी त्या मला केवळ शेजारच्या काकू नाही, तर एक अत्यंत सुंदर आणि प्रेमासाठी व्याकुळ झालेली स्त्री वाटू लागल्या. मी चारचरत म्हणालो, पण काकू हे कसं शक्य आहे? काका, समजा आपलं आणि इतक्या वर्षांचं नातं. त्यांनी माझ्या ओठांवर बोट ठेवलं आणि मला शांत केलं. काकांना या सगळ्याची कल्पना आहे अजय. त्यांनी मला परवानगी दिली आहे की मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने माझ्या आनंदासाठी जगावं. पण मला कोण परक्याकडे जायचं नव्हतं. मला तू हवा आहेस, कारण तू स्वभावाने सात्विक आहेस आणि तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्या रात्री मला डोळाही लागला नाही. बेडवर पडल्या पडल्या मला काकूंचा तो चेहरा, त्यांचे ते शब्द आणि तो स्पर्श वारंवार आठवत होता. एका बाजूला माझ्या तरुण मनाला वाटणारी अनामिक ओढ होती आणि दुसऱ्या बाजूला संस्काराची भीती भक्कम भिंत. ती रात्र माझ्यासाठी स्वतःशीच पुकारलेल्या एका मोठ्या युद्धासाठी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाल्कनीत उभा असताना काकू समोरच्या बाल्कनीत आल्या. त्यांनी केसांचा आंबाडा घातला होता आणि त्या नेहमीसारख्या साध्या आणि सात्विक दिसत होत्या. पण आमची नजर मिळताच त्यांनी एक छोटासा कटाक्ष टाकला आणि मंद हसल्या. त्या हसत्यात एक प्रकारचं गुपित दडलं होतं. एक असा संवाद होता जो फक्त आम्हा दोघांना समजत होता. माझ्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता. मी या प्रवासात पुढे जावे की तिथेच थांबावे? कारण हा रस्ता जितका ओळखीचा वाटत होता तितकाच तो अनपेक्षित वळणांनी भरलेला होता. त्या रात्रीनंतर माझ्या आणि काकूंच्या नात्यात एक अदृश्य बदल झाला होता. आता जेव्हा कधी आमची नजर भेटायची तेव्हा त्या नजरेत फक्त शेजारधर्माचा आदर नसायचा, तर एक सुप्त ओढ आणि व्याकुलता असायची. काकूंनी केलेलं ते आर्त मागणी आणि कानात सतत गुंजत होती. एका बाजूला त्यांचे 15 वर्षाचे वाळवंट झालेले एकाकी आयुष्य होते आणि दुसऱ्या बाजूला माझे तरुण वय आणि संस्कार. एके दिवशी संध्याकाळी काका कामासाठी बाहेरगावी गेले होते. घरात मी एकटाच होतो. बाहेर पुन्हा पावसाने जोर धरला होता. जणू निसर्गही कोणत्या तरी मोठ्या बदलाची साक्ष देत होता. अचानक दारावर हलकी थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर सुमित्रा काकू उभ्या होत्या. त्यांनी निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि केसात मोगऱ्यांचा गजरा मावळला होता. त्या पावसात थोड्या भिजल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब एखाद्या मोत्यासारखे चमकत होते. अजय, घरातलं लाईटचं फ्यूज गेलं रे, बघशील का जरा? त्या काहीशा चाचरत म्हणाल्या. मी त्यांच्या घरी गेलो. संपूर्ण घर अंधारात बुडलेलं होतं. फक्त एक मेणबत्ती मिणमिणत जळत होती. त्या मंद प्रकाशात काकू अधिकच लागवी आणि व्याकुळ वाटत होत्या. मी फ्यूज चेक करत असताना मला जाणवलं की त्या माझ्या अगदी जवळ उभ्या आहेत. मोगऱ्याचा तो सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता आणि वातावरणात एक वेगळीच अस्वस्थता दाटली होती. मी फ्यूज ठीक केला आणि लाईट लागली, पण आम्ही दोघेही तसेच उभे होतो. त्यांनी हळूच माझा हात धरला. अजय, तू अजून विचार केला नाहीस का? माझं आयुष्य संपत चाललंय असं वाटतंय. मला फक्त एकदाच कोणाचा तरी हक्काचा माणूस होऊन जगायचंय. कोणाच्या तरी मायेच्या सावलीत विसवायचंय. त्यांच्या त्या स्पर्शात एक प्रकारची उष्णता आणि विनवणी होती. त्या क्षणी मला त्यांच्याबद्दल वाटणारा आदर आणि मनातील ओढ यातलं अंतर पुसट झाल्यासारखं वाटलं. मी त्यांच्या डोळ्याजवळ गेलो. त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात प्रचंड तहान होती. पण ती केवळ शरीराची नव्हती, तर ती एका अस्तित्वाची, प्रेमाची आणि स्त्री म्हणून मिळणाऱ्या सन्मानाची तहान होती. त्यांनी आपले डोके माझ्या खांद्यावर टेकवले. मला माहिती आहे की हे कदाचित चुकीचं वाटू शकतं, पण जेव्हा एकाकीपणा आणि गरज एकत्र येतात
तेव्हा योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणं कठीण होऊन जातं. आम्ही दोघेही त्या शांततेत बराच वेळ उभे होतो. बाहेर पावसाचा आवाज आणि आत आमच्या हृदयाची वाढलेली धडधड. हे वातावरण अत्यंत भावनिक पण तितकंच गंभीर होतं. माझ्या मनात एकीकडे त्यांच्याबद्दलची सहानुभूती होती आणि दुसरीकडे एक अनामिक ओढ. पण त्याचवेळी मला काकांचा तो हसरा चेहरा आठवला, ज्यांनी आजवर मला स्वतःच्या मुलासारखं प्रेम दिलं होतं. तो क्षण असा होता जिथे एक पाऊल पुढे टाकलं असतं तर आमचं आयुष्य कायमचं बदललं असतं. पण मनात कुठेतरी एक शंका आणि भीती होती. हे जे काही सुरू आहे त्यांचा शेवट नेमका काय असेल? रात्रीचा तो क्षण, घराबाहेर पावसाचा गडगडाट आणि आत मेणबत्तीचा तो मंद प्रकाश. काकूंनी माझा हात घट्ट धरला होता. त्यांच्या स्पर्शात 15 वर्षाची साठलेली व्याकुळता आणि हतबलता होती. मी त्यांच्या इतक्या जवळ होतो की त्यांची श्वासांची उष्णता मला स्पष्ट जाणवत होती. त्या क्षणी मला क्षणभर वाटलं की एक पाऊल पुढे टाकलं तर त्यांची ही वेदना आणि एकटेपणा कायमचे संपेल. पण अचानक भिंतीवर लावलेल्या काका आणि काकूंच्या लग्नाच्या जुन्या फोटोकडे माझं लक्ष गेलं. त्या फोटोत काका मनापासून हसत होते. तेच विनायक काका ज्यांनी मला लहानाचा मोठा होताना पाहिलं होतं. ज्यांनी मला नेहमी स्वतःच्या मुलासारखा जीव लावला होता. तो फोटो पाहताच माझ्या मनात जाणिवेची एक वीज चमकून गेली. मी हळूच काकूंचा हात हातातून सोडला. त्या गोंधळून आणि काहीशा आशेने माझ्याकडे पाहू लागल्या. त्यांच्या डोळ्यात एक मोठा प्रश्न होता. मी अतिशय शांतपणे आणि संयमाने म्हणालो, "काकू, मी तुमच्या भावना समजू शकतोय. तुमची वेदना, तुमच्या एकाकीपणा हे सगळं खरं आहे. पण विचार करा, आज जर मी तुमच्या या ओढीला होकार दिला, तर उद्या जेव्हा तुम्ही आरशात स्वतःला पाहाल, तेव्हा तुम्हाला तीच स्वाभिमानाची सुमित्रा काकू दिसेल का? की एक अशी स्त्री जिला स्वतःच्याच नजरेत पडण्याची जाणीव टोचत राहील?" माझे हे शब्द ऐकताच काकूंच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. त्या निःशब्द होऊन सोफ्यावर बसल्या. मी त्यांच्या शेजारी बसलो आणि त्यांचा हात एखाद्या मुलाप्रमाणे मायेने हातात घेतला. "काकू, मनाची ओढ काही काळासाठी आपल्याला भरकटू शकते. पण आत्मसन्मान हा आयुष्यभराची शिदोरी असतो. तुम्ही आई होऊ इच्छिता ना, मग त्यासाठी हाच एक मार्ग आहे का? जगात कितीतरी निरागस मुलं आहेत ज्यांना आईच्या मायेची गरज आहे आणि तुमच्यासारख्या कितीतरी आया आहेत ज्यांना लेकराच्या स्पर्शाची ओढ आहे." पुढची काही मिनिटे आम्ही दोघेही शांत होतो. बाहेर फक्त पावसाचा संथ आवाज येत होता. काकूंनी आपले डोळे पुसले. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो अस्वस्थ भाव आता निव्वळला होता. त्यांना जणू जगण्याचं एक नवं सत्य उमजलं होतं. त्या गहिरून म्हणाल्या, "अजय, तू मला आज एका मोठ्या संकटातून वाचवलंस." मी माझ्या दुःखात आणि एकाकीपणात इतके आंधळे झाले होते की मी काय मागते याचं मला भान उरलं नव्हतं. "तू आज जो माझा सन्मान राखला आहेस, तो मी कधीच विसरणार नाही." काही महिन्यानंतर काकूंनी आणि काकांनी मिळून एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. त्यांनी एका अनाथाश्रमातून एका लहान गोंडस मुलीला दत्तक घेतलं. तिचं नाव ठेवलं सायली. आज त्या घरात पूर्वीसारखीच भयानक शांतता नाही, तर सायलीच्या पैंजणाच्या छमछम आवाज घुमतो. विनायक काकांचे डोळे आता समाधानाने भरलेले असतात आणि सुमित्रा काकूंच्या चेहऱ्यावर आता ती जुनी उदासी उरलेली नाही, तर एका आईचं सात्विक तेज दिसतं. आमचं नातं आजही तितकंच घट्ट आहे, पण ते आता कोणत्याही चुकीची ओढ नाही. आज जेव्हा मी त्यांच्या घरी जातो, तेव्हा काकू मला हक्काने आणि प्रेमाने घास भरवतात आणि मी त्यांच्या हक्काचा मोठा मुलगा म्हणून अभिमानाने तिथे उभा असतो.